नमस्कार मंडळी, पावसाळा सुरू झाला की गरमागरम थालीपीठ खाण्याची इच्छा तर होतेच। आज आपण नेहमीचं नाही पण स्वीट कॉर्न वापरून एकदम खुसखुशीत असं थालीपीठ बनवणार आहोत। या व्हिडिओमध्ये थालीपीठ मऊ न फाटणारं आणि परफेक्ट कसं बनवायचं याच्या छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत। चला तर मग रेसिपी बघूयात। इथे एक कणीस घेतलेला आहे, अख्खं स्वीट कॉर्न ते सोलून घेतलेलं आहे। तर आपण मिक्सरमधनं क्रश करून घेऊया आणि थोडे थोडे दाणे राहिले तरी चालतील। आणि इथे 10 ते 11 लसूण पाकळ्या, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे आणि 4 हिरवी मिरची घेतलेली आहे। तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता। हे पण आता मिक्सरमधनं आपण न पाणी घालता मिक्सरमधनं काढून घेऊया। इथे मी 3 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी गव्हाचं, अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्याकडे थालीपीठाचं पीठ असेल तर तेही वापरलं तरी चालेल। तर याच्यात आपण क्रश केलेलं स्वीट कॉर्न घालूया। अर्धा चमचा ओवा, 1 चमचा पांढरे तीळ, थोडंसं हिंग, 1 चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमच्याला थोडीशी कमी अशी हळद घेतलेली आहे, चवीनुसार मीठ। इथं धने, जिरे, हिरवी मिरची, लसूण आपण बारीक करून घेतलेलं, 3 कांदे मी बारीक चिरून घेतलेत, थोडीशी कोथिंबीर। तर आता आपण हे मिक्स करूया आधी। तर आपलं आता पीठ मळून झालेलं आहे। तर आपण आता थालीपीठ करायला घेऊया। तर मी कॉटनचा रुमाल ओला करून घेतलेला आहे, त्याच्यावरती आपण थोडंसं पाणी घालणार आहोत। थालीपीठ करताना कॉटनचाच कपडा वापरायचा। तुम्ही लहान मोठी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बनवू शकता। मी आता एवढासा गोळा घेतलेला आहे आणि पाणी लावत पाण्याचा हात लावत लावत आपल्याला असं थापायचं आहे। छान लागतात, खमंग असे थालीपीठ लागतात। तर तुम्ही नक्की एकदा करून बघा। स्वीट कॉर्न वापरायचं, तुम्हाला साधं कणीस मिळालं तर ते पण वापरू शकता तुम्ही। मी भरपूर असे थालीपीठचे प्रकार केले, तुम्ही चॅनलवरती नक्की जाऊन बघा। हिरव्या मुगाचे केले, काकडीचं केलेलं आहे, कैरीचं केलेलं आहे, उपासाचं थालीपीठ केलेलं आहे, पनीरचं थालीपीठ केलेलं आहे। तर तवा गरम झालेला आहे, आपण गॅस मध्यम करूया आणि थोडंसं 1 चमचा आपण तेल घालूया। थालीपीठ आपण सोडून देऊया। थालीपीठ आपण भाजायला घेऊया। जर नाही निघलं तर वरती असं पाणी मारू शकता, याला पटकन असा रुमाल काढून घ्यायचा, कडेने थोडं थोडं तेल सोडायचं। तुम्ही तूप बटर पण वापरू शकता। खरपूस असं आपण मध्यम गॅसवरती भाजून घेऊया। थोडंसं असं सुकल्यासारखं झालं किंवा 2 मिनटं बारीक गॅसवरती मध्यम गॅसवरती ठेवलं थालीपीठ की लगेच पलटी करून घेऊया। तर याच पद्धतीने मी बाकीचे पण करून घेते। मस्त असं आपलं स्वीट कॉर्नचं थालीपीठ तयार झालेलं आहे। आपलं खमंग असं कॉर्न थालीपीठ तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।